दंडत प्रणाम मंडळी, सागर मते पुन्हा आपल्या सेवेत महान यूट्यूब चॅनलवरती एका विशेष व्हिडिओमध्ये। या व्हिडिओला कारण की सर्वज्ञ सेवा सत्संग मंडळ पुंडलिक नगर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील हे मंडळ जवळपास 23 वर्षापासून महानभाव पंथामध्ये अनेक कार्यात सेवा देत आहे। भजन असेल, सत्संग असेल, पोथी असेल, खूप सारे असे कार्यक्रमामध्ये सहभाग यांचा असतो आणि खूप हिरारीने, खूप आनंदाने हे सर्व जे सदस्य आहेत ते आवडीने कार्य करतात। या सर्व सेवांचा या उपक्रमांचा एक भाग म्हणजे दरवर्षी होणारी पोथी मार्गशीर्ष मासानिमित्ताने दिनांक 8 डिसेंबर ते दिनांक 24 डिसेंबर या दिवसांमध्ये ही पोथी संपन्न झाली। गुरुवर्य परमपूज्य परमहंत श्री अविराज बाबाजी कोठी यांनी श्रीमद लीळा चरित्र या ग्रंथाचं वाचन करून आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं। या पोथीची समाप्ती दिनांक 24 डिसेंबर 2023 या दिवशी झाली। या निमित्ताने मिरवणूक असेल, पंचावतार उपहार असेल, देवास विडा समर्पण असेल, यासोबतच गुरुवर्यांचं मार्गदर्शन आणि सर्वात विशेष म्हणजे कुमारी आत्मजा हिचं अन्नप्राशन। चौंगे परिवारातर्फे या पोथीचं आयोजन त्यांच्या निवासस्थानी यावर्षी केलं गेलं होतं। खूप आनंदाने हा समारोपीय सोहळा पार पडला। मीही त्या उपक्रमास, त्या सोहळ्यास भेट दिली होती। खूप आनंद झाला त्या सोहळ्याला भेट दिल्यानंतरला आणि खूप सुंदर असे कार्यक्रम झाले, ते आपल्याला दाखवण्यासाठीच आजचा हा विशेष व्हिडिओ। खूप सुंदर मिरवणूक, प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या स्थळी आपल्याला आता जायचंय, त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि चला माझ्यासोबत मिरवणुकीला भेट देण्यासाठी। चला द्वार केला जाऊ, श्री कृष्णरायाला पाहू। 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 श्री कृष्णाच्या त्या नावानं, श्री कृष्णाच्या त्या नावानं करू भक्ती सुखान, करू भक्ती सुखान। श्री कृष्णाच्या नावान करू भक्ती सुखान, श्री कृष्णाच्या नावान करू भक्ती सुखान। श्री कृष्णाच्या नावान करू भक्ती सुखान, श्री कृष्णाच्या नावान करू भक्ती सुखान। चला सह्याद्रीला जाऊ,
जाऊ श्री दत्त प्रभूला पाहू चला सह्याद्रीला जाऊ श्री दत्त प्रभूला पाहू चला सह्याद्रीला जाऊ श्री दत्त प्रभूला पाहू चला सह्याद्रीला जाऊ श्री दत्त प्रभूला पाहू श्री दत्ताच्या त्या नावानं श्री दत्ताच्या त्या नावानं करू भक्ती सुखानं करू भक्ती सुखानं श्री दत्ताच्या नावानं करू भक्ती सुखानं श्री दत्ताच्या नावानं करू भक्ती सुखानं श्री दत्ताच्या नावानं करू भक्ती सुखानं श्री दत्ताच्या
मिरवणूक तर संपन्न झाली. यानंतरला होणार आहे धर्मसभा. धर्मसभेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले गुरुवर्य परमपूज्य परमहंत श्री फलटणकर बाबाजी, परमपूज्य परमहंत श्री अविराज बाबाजी कोठी, परमपूज्य परमहंत श्री गोपीराज दादाजी पाचराऊत, परमपूज्य परमहंत गुरुवर्य श्री अशोकराज दादाजी भंडारकर, त्याप्रमाणे इतरही मान्यवर उपस्थित होते, साधुसंत उपस्थित होते. त्यात मुख्यत्वे करून आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परमहंत श्री कन्नडकर बाबाजी, आदरणीय श्रद्धेय परमपूज्य श्री कपाटे बाबाजी, हे सर्व साधुसंत उपस्थित होते. आता आपण प्रत्यक्ष जाऊयात, थोडा सभेचाही आनंद घेऊयात, थोडा मार्गदर्शनाचाही आनंद घेऊयात. तर चला, धर्मसभेला आता सुरुवात होते आहे. षडदर्शना गिवसितान कळे परात्मा, तो केवी मी मतील वाल्प विवेकांसे, वर्णीन सर्व विषयाकुळ कर्म सक्तू, वर्णीन सर्व विषयाकुळ कर्म सक्तू, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामींच्या असीम कृपेने संपन्न होत असलेला श्रीमद लीळाचरित्र प्रवचन सोहळ्याचा आजचा हा सांगता समारोप. त्या सांगता समारोपचे प्रवाचक परमपूज्य आदरणीय श्रद्धेय अविराज बाबा कोठी, परमपूज्य आदरणीय श्रद्धेय गोपीराज बाबाजी पाचराऊत, त्याचप्रमाणे परमपूज्य आदरणीय श्रद्धेय भांडारकर बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूज्य आदरणीय श्रद्धेय आमचे गुरुबंधू कन्नडकर बाबाजी आणि परमपूज्य आदरणीय श्रद्धेय मुकुंदराज दादा, आपण सर्व सद्भक्त वासनिक आणि बंधू भगिनींनो, लीळाचरित्र ग्रंथ हा का लावला जायचा, याच्या पाठीमागचं कारण काय? मनुष्य जन्माला येतो, जन्माला आल्यानंतर तो वाढतो, शारीरिक दृष्ट्या तो वाढतो, उंचीनं तो वाढतो, पण लाईफला तो उन्नयन करतो का, लाईफला ग्रेसफुल बनवतो का, सुंदर बनवतो का, याकडे मात्र आमचं फारसं लक्ष नसतं. आपल्याला उंचीनं वाढायचं नाही तर व्हॅल्यूनं वाढायचं आहे. आपल्याला आकारानं वाढायचं नाही तर उकारानं वाढायचं आहे. तुम्ही बघा, तुम्ही भेट झाल्यानंतर समोर बघितल्याबरोबर तुम्ही काय बघता? तुम्ही बाह्य बघता. का हो सागर भाऊ, लयच तब्येत जोरात झाली, सध्या काय दणकून चालू काय? एखादा बारका बुरका भेटला, का हो तब्येत लयच खराब झाली, पत्नी खायला प्यायला देत नाही काय? भेट झाल्यानंतर तुम्ही बाह्य बघितलं, परंतु अंतर किती विकसित झालेलं आहे, याला लाईफला यानं उन्नयन किती केलेलं आहे, लाईफला यानं ग्रेसफुल किती बनवलेलं आहे, लाईफला यानं सुंदर किती बनवलेलं आहे, याकडे मात्र आमचं फारसं लक्ष नसतं. नहीं विद्या नहीं बाहुबल, नहीं खर्चन को दान, मुझ पतित अनाथ की पत राख्यो भगवान, जिसको राखे सावरा, मार सके न कोई, बालन बाका कर सके, जग चाहे वैरी होय, चल सके तहाँ जाइए, जहाँ बसे ब्रिजराय, गोरस बेचन में चली, एक पंथ दो कान, गोरस बेचन में चली, एक पंथ दो कान. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. मार्गशीर्ष मासानिमित्त श्रीमद लीळाचरित्र प्रवचन सोहळा तथा श्रीमद भगवद्गीता या कार्यक्रमाच्या सांगता समारोहानिमित्ताने
आज आपण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत। या कार्यक्रमाचे प्रमुख प्रवाचक परमपूजनीय परम आदरणीय अविरल बाबाजी गोठी, या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित परमपूजनीय परम आदरणीय हलटणकर बाबाजी, परमपूजनीय परम आदरणीय भंडारकर बाबाजी, परमपूजनीय परम आदरणीय कन्नडकर बाबाजी, तसेच या औरंगाबाद शहरातील पंचक्रोशीतील जमलेली सर्व सद्भक्त मंडळी। बंधूंनो, अण्णांनी चालू केलेला हा उपक्रम खरोखर या उपक्रमाचं स्तुत्य आहे। हाती घेतलेलं काम या कार्यक्रमाला मला वाटतं दुसरं तप पूर्ती आता पुढच्या वर्षी होणार आहे आणि हा प्रवचनाचा जो पोथीचा कार्यक्रम याला सुद्धा मला वाटतं एक तप पूर्ण होत आहे। असा हा उपक्रम खरोखर स्तुत्य आहे आणि या मंडळाला लाभलेले एक सक्षम मार्गदर्शक परमपूजनीय बाबाजी, हे खरोखर तुम्हा पुंडलिकनगर वासियांचं भाग्य आहे की त्यांना सतत मार्गदर्शन करून भक्तांना सक्रिय करतात। बंधूंनो, हा गीता आणि लीळाचरित्र हा जो समारोप आहे हा खरोखर आपल्याला आपल्या जीवनामध्ये उतरून घेण्याचा एक महत्त्वपूर्ण अंग आहे। त्वमेव माताश्च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव, त्वमेव सर्वं मम देव देव। तया नमन माझे गुरुपदा, जेणे दाखविले आनंद कंदा, तो उपकारून पिटे मज कदा, देवा परमानंदा तूच खेडी, देवा परमानंदा तूच खेडी। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। या कुठल्याही संपत्तीने परमेश्वर भेटत नाही। देव या जगात कुठल्याही संपत्तीने भेटत नाही, तर देव कशाने भेटतो? तर देव भेटण्याचं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं की ज्या तुम्हाला ज्या गोष्टीचा संपत्ती म्हणून अभिमान आहे, संपत्ती म्हणून तुमच्याकडे एक प्रकारचा त्या गोष्टीचा एक मोठेपणा किंवा त्या गोष्टीचं जे काही तुमच्याजवळ अस्तित्व आहे, की अस्तित्वासह तुम्ही या सर्व गोष्टीचा त्याग करून, सर्व गोष्टी संपत्ती म्हणून त्याग करून आणि अनन्य भावे परमेश्वराला शरण जाल, तेव्हाच तुम्हाला परमेश्वर भेटेल। इतर कुठल्याही संपत्तीने, कुठल्याही द्रव्याने परमेश्वर मिळणार नाही। हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जगात असलेल्या प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर ज्या ग्रंथात दिलं तो ग्रंथ आहे लीळाचरित्र। हा लीळाचरित्र ग्रंथ गेल्या 8 डिसेंबरपासून आपण या ठिकाणी श्रवण करत होता। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्या प्रत्येक पावलागणित, आपल्या प्रत्येक शब्दागणित या जीवाला उद्धाराचं ज्ञान दिलेलं आहे। आपल्या या जीवाला सुधाराचं ज्ञान दिलेलं आहे, उद्धाराचं ज्ञान दिलेलं आहे। नवे नवे प्रत्येक पाऊल तुमचं जीवनातलं टाकण्यासाठी आपली प्रत्येक पिढी सुधारण्याच्या दृष्टीने कसं उपयोगी जाईल हे ज्ञान या ग्रंथात दिलेलं आहे। असा ग्रंथ आपण गेल्या 8 डिसेंबरपासून या ठिकाणी श्रवण केला। ग्रंथ फार मोठा आहे। या ग्रंथ सागरामधून मी एक चमचा भरून घेऊन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आदरणीय प्रातस्मरणीय साहित्याचार्य गुरुवर्य, ज्यांच्या चरणराजाची सातत्याने आम्ही लालसा करत होतो, ज्यांच्या एका शब्दासाठी आम्ही सातत्याने भुकेले होतो, ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपलं सर्व दुःख विसरून जावं, ज्यांच्या जवळ बसल्यानंतर आपल्याला या जन्माला आल्याचं सार्थक वाटावं, अशा प्रकारची आमची गुरुमाऊली परमादरणीय प्रातस्मरणीय माझे विद्यागुरु श्री प्रातस्मरणीय आचार्य प्रवर श्री मामाजी
मामाजींच्या चरणी विनम्र अभिवादन. मामाजींच्याकडून आलेला हा जो प्रसाद आहे मी तुम्हाला तो देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला मिळालेला प्रसाद मी पूर्णपणे तुम्हाला दिलाच असेल असं सांगता येत नाही, कारण वंचकत्व हा दोष प्रत्येक माणसाकडे असतो. आणि म्हणून माणूस गोड प्रसाद असेल पेढ्याचा खव्याचा तर त्यातला 4था पेढा पुढच्या माणसाला कधी देत नाही, अर्धा करण्याचा प्रयत्न करत असतो. कदाचित माझ्याकडून तसं होऊ शकतं. हे करत असताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला हे जे ज्ञान आहे हे सांगण्यासाठी आज्ञा केलेली आहे की तुम्हाला दिवा लावायचा आहे तर जरूर लावा, परंतु काही गोष्टी मागे ठेवा. तुम्ही इथे आहेत तेवढंच सांगण्याचा प्रयत्न करा. प्रचंड पंडित असलेले माईमभट्ट, 6 शस्त्र संपन्न असलेले माईमभट्ट यांनी आपली प्रतिभेने हा ग्रंथ निर्माण केला असं जरी आपल्याला वाटत असलं तरी कुठेही ग्रंथात त्यांची वैयक्तिक प्रतिभा त्यांनी समोर येऊ दिली नाही. गुळा झाला, विडा झाला अशा प्रकारचे काही जे शब्द आहेत ते पुन्हा पुन्हा का आलेत असं आपल्याला पुन्हा आपल्याला वाटत असलं तरीही जिथे जे आहे तिथे ते ठेवणे, जसंच्या तसं सांगण्याचा प्रयत्न करण्याचा जो मोठेपणा आहे, उदारपणा आहे तो या ठिकाणी पंडित माईमभट्टांनी केलेला आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला हेच सांगितलेलं आहे की शास्त्रोक्ती, लोकोक्ती आणि सोक्ती. आमक्या शास्त्रामध्ये असं सांगितलं, आमके लोक असं म्हणतात आणि मला असं वाटतं, या 3 गोष्टी सोडून ग्रंथात जे आहे ते जसंच तसं मांडण्याचा प्रयत्न तुम्ही करा. ही जी आज्ञा आहे हिचं उल्लंघन माझ्याकडून होण्याचं नाकारता येत नाही, कारण बऱ्याच वेळा अनेक प्रकारचे सिद्धांत पटवून देण्याच्या दृष्टीने काही दृष्टांत आपण सांगत असतो. ते दृष्टांत इथे आलेले नसतात, परंतु हे सांगून त्याच्याजवळ जाण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि म्हणून तसे दृष्टांत मी बऱ्याच वेळा या ठिकाणी दिलेले आहेत. शास्त्रोक्ती, लोकोक्ती आणि सोक्ती या 3ही उक्तींना या वचनाचं माझ्याकडून उल्लंघन झाल्याशिवाय या ठिकाणी राहिलंच नसेल. आणि म्हणून अशा या लीळासागरातून 1 चमचा आपल्याकडे देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तो चमचा आपल्या जीवनामध्ये जर का आपण उतरवला तर तो चमचा आपण साखरेचा किंवा गोड असलेल्या पदार्थाचा, आपल्याला जे चांगलं वाटतं त्या असलेल्या पदार्थाचा जर समजून घेतला तर निश्चित आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांच्या निमित्ताने हे लीळाचरित्र ग्रंथ आपल्याला या ठिकाणी वाचता आलं असे सन्माननीय सद्भक्त दवंगे परिवार यांनी गेल्या 10 वर्षापासून जे की कैवल्यवासी जनार्दन पाटील अण्णा यांनी या मंडळामध्ये भजनाचा कार्यक्रम सातत्याने होत असतो. आपलं भजन जिथे देवपूजा असेल तिथे भजन होतं आहे, जिथे कुठे आपल्याला बोलवलं गुरुपूजन असेल तिथे भजन होतं आहे, तर आपलं भोजनही होतं, भजनही होतं. आता काही ज्ञानचिंतन झालं पाहिजे. सन्माननीय सद्भक्त जे भक्त मंडळी आहेत, मग त्यामध्ये अनेक सर्व मंडळातील कार्यकर्ते आहेत. जंजाळ साहेब असतील, नलावडे साहेब असतील, मोरे साहेब असतील, पाटील साहेब असतील, पटाडे साहेब असतील, या ठिकाणचे दवंगे साहेब असतील, बनसोड साहेब असतील, ही जी मंडळातली सर्व मंडळी आहेत, लांडगे साहेब असतील, शिंदे साहेब आहेत, दीडशेरे साहेब आहेत, या सर्व मंडळींना समवेत घेऊन आपण काहीतरी एखादं ज्ञानचिंतन केलं पाहिजे. आणि हा जो विचार सन्माननीय जंजाळ साहेबांनी मांडला त्याला अण्णांनी अनुमती दिली, पण याला सुरुवात कुठे केली पाहिजे. आणि म्हणून अण्णा म्हटले सर्वात पहिले मी माझ्या इथे सुरू करतो. आणि मग अण्णांच्या इथे हा लीळाचरित्र ग्रंथ वाचायला सुरुवात झाली. आणि तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी या लीळाचरित्र ग्रंथाचं श्रवण आपल्याला या माध्यमातून होत असतं. 2 वर्षापूर्वी जेव्हा मोरे साहेबांच्या इथे हा ग्रंथ लीळाचरित्र सांगता समारोह संपन्न झाला त्या ठिकाणी दवंगे ताई ज्या महानंदाताई आहेत यांच्या ज्या सुकन्या आहेत अंजलीताई यांनी इच्छा व्यक्त केली की बाबा माझ्या घरी कार्यक्रम व्हावा असं प्रत्येकाला वाटतं, पण आम्हाला घरच नाही बाबा, कसं करावं. कार्यक्रम व्हावा असं तर वाटतं पण देवा घर नाही. तेव्हा मी त्यांना असं म्हटलं, त्यांची ही जी भावनिक शब्द त्यांनी माझ्या पुढे मांडले तेव्हा म्हटलं बाई तुला आज स्वतःचं मालकीचं घर नसलं तरी तू हे जे विचार ज्या भावनेतून मांडलेले आहे, ज्या आपुलकीने मांडलेले आहे त्यांनी माझ्या मनात घर केलेलं आहे, देवाच्या मनात घर केलेलं आहे. आणि ज्याच्या मनात एवढी जागा असते त्याला देवाजवळ निश्चित जागा असते. आणि म्हणून हे
हा ग्रंथ तुमच्या इथे व्हायला हरकत नाही. किरायाचं घर असलं म्हणून काय झालं, त्या घरात तुमच्या अंतःकरणात जागा आहे, निश्चितच त्या ठिकाणी व्हायला हरकत नाही. गेल्या वर्षी तिथे ग्रंथ झाला आणि मग मी आई असून मला ते भाग्य मिळालं नाही, ते माझ्या मुलीने घेतलं आणि म्हणून ते मी आता माझ्याकडे झालं पाहिजे म्हणून आईने इच्छा व्यक्त केली आणि आई म्हटली बाबा तिची जी समस्या आहे तीच माझी समस्या आहे, पण मी आई आहे, मी आता बोलू शकत नाही. तेव्हा त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली आणि सन्माननीय सद्भक्त विद्वांस साहेब यांचं नाव पुकारल्यानंतर सुद्धा त्यांना वापस जावं लागलं. या आईच्या जी काही भावना होती या पायी आणि मग या आईंना त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलं आणि ग्रंथ तुमच्या इथे घ्यायचा आहे. 10x10ची खोली आहे. विचाराची जरी खूप खोली असली तरी खोली राहण्याची 10x10ची आहे. इथे आता कसं होईल हा विचार 9 महिने ही माता करत होती आणि 9 महिन्यानंतर काहीतरी निष्पन्न होतं. हा प्रकृतीचा नियम आहे. या घराचे जे मालक आहेत त्यांच्या इथे जे दुसरे भाडेकरू होते त्यांनी आम्ही हे घर खाली करून जाणार आहोत अशा प्रकारची सूचना यांना दिली. हे घर खाली होतं आहे असं ऐकल्यानंतर आईला आकाश ठेंगणं झालं आणि तिने मालकाला विनंती केली की बाबा 2 महिनेपर्यंत आमचं हे घर जर का तुम्ही आमच्यासाठी उपलब्ध करून दिलं या पोथीसाठी तर मला वाटतं जाधव का मालक जाधव साहेब ना हां, तर या घराचे जे मालक आहेत त्यांना कल्पना दिली की या घरामध्ये सत्संग होणार आहे. या सत्संगासाठी जर आपण हे घर आमच्यासाठी रिकामं करून रिकामच झालेलं आहे ते ठेवलं तर बरं होईल. त्यांच्या विनंतीला त्यांनी मान दिला आणि हे घर या ठिकाणी घरालाच घर असं वाटतं की 4 खोल्यांचं हे घर आहे मोठं, परंतु पलीकडे त्यांची एक छोटीशी खोली आणि इथे हे घर आपल्याला पोथीसाठी उपलब्ध झालं. अतिशय अंतःकरणपूर्वक मोठ्या अंतःकरणाने जाधव साहेबांनी त्यांना ही मोठी जागा दिली आणि या जागेमध्ये हा सत्संग झालेला आहे. जिथे चांगला विचार चांगले आचार होत असतात ती जागा ती माणसं भाग्यवान असतात. ते भाग्य या घराच्या रूपाने का होईना जाधव साहेबांच्या वाट्याला आलेलं आहे. ते त्यांच्यासाठी आपण एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे ज्यांच्या निमित्ताने हे भाग्य त्यांना प्राप्त झालं. असे सन्माननीय सद्भक्त रामराव कारभारी दवंगे आणि सन्माननीय त्यांच्या सौभाग्यवती महानंदाताई या सतत त्या ज्या बोलत असतात ना त्याच्याने कोणाच्याही पोटात तुटेल अशा प्रकारे बाबा आम्ही गरीब आहोत, बाबा आम्हाला काही समजत नाही, बाबा आम्हाला काही कळत नाही, बाबा आमच्याकडे काही नाही, सातत्याने त्या असं म्हणून देवाची सेवा करत असतात आणि देवाला हेच अपेक्षित आहे की माझ्याकडे काही नाही, मी रिकामा आहे. कारण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे की कोणाकडं काय आहे, कोणाकडं काय कवनाते काही असे हे सकळ ही देवाचे. जगात जे जे दिसतं ते सर्व देवाचं आहे आणि जे जे देव आपल्याला देईल ते फक्त आपलं आहे. हा भाव आपल्या अंतःकरणामध्ये असणं गरजेचं आहे, परंतु त्या भावाचा आपला अभाव झालेला असल्या कारणाने हे सर्व जग आपल्याला फिरताना दिसतं आहे की जो तो मी जो तो माझं माझं, जो तो मला करतो आहे. हा मला माझं मी कमी होऊन माझ्याकडे काही नाही हा भाव आपल्या अंतःकरणात आला पाहिजे असा ज्यांच्या अंतःकरणात आहे अशा सौभाग्यवती महानंदाताई कारभारी रामराव कारभारी दवंगे हा जो परिवार आहे यांनी यांच्या मुलांवर दिलेले जे काही संस्कार आहे तो योगेश त्यांचा चिरंजीव अतिशय कमी बोलणारा पण जे बोलतो ते एकदम असं अंतःकरणाला भिडणारं असतं. तर असा हा योगेश या ठिकाणी असून सुद्धा कधी इथे आहे असं कधी वाटलं नाही, परंतु तो आपल्या कामाचा व्याप सांभाळून पोथीला उपस्थित राहिलेला आहे. आणि ज्या पोथीचा जो कार्यक्रम गेल्या 8 तारखेपासून इथे झाला या पोथीमध्ये ज्याचा खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो लहान लेकरू याला काय कळतं त्या लहान लेकराचाच फार मोठा आवाज होता आणि मला पहिल्या दिवशी टेन्शन आलं की आता कसं होणार आहे. कारण पोथी सुरू झाली आणि तिने रडायला सुरुवात केली. ती छोटीशी आत्मजा 6 महिन्याचं लेकरू जिचं काल आपण बारशाचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. आज तिचा अन्नप्राशनाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. पहिल्यांदा ती अन्न ग्रहण करणार आहे. आदरणीय सर्व संतगणांच्या शुभास्ते आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अशी ती आत्मजा. पहिल्या दिवशी तिचा तो आवाज ऐकून मी परेशान झालो. म्हटलं आता आपल्याला काही ना काही थोडंसं ॲडजस्ट करावं लागणार आहे. हिला दुसरीकडे घेऊन जा असं म्हणावं लागतं काय कोण. परंतु काय झालं मला माहिती नाही. दुसऱ्या दिवसापासून ती आत्मजा इतकी शांत झाली की पूर्ण पोथी होईपर्यंत लेकरू 8-9 वाजता झोपी जात असतं परंतु ती काही झोपी गेली नाही. परंतु पोथी होईपर्यंत एकदम शांत चित्ताने या ठिकाणी बसत होती.
आणि इतकी शांत झाली, या सर्वांची तिला आता एवढी सवय झाली, या परिवाराला आता असं वाटतंय की आता उद्यापासून आता आम्ही काय करायचं, आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं आणि या लेकराने कुणाकडे बघायचं, या लेकराला या सर्वांची सवय झालेली आहे. आता हे लेकरू आत्मजा कुणाकडे बघेल आणि कोणीच दिसलं नाही म्हणून जर रडायला लागली तर मग काय करावं. हा अशा प्रकारचं ते आत्मजा अतिशय सर्वांमध्ये मिसळून गेली. हा जो परिवार आहे त्यांचे या परिवाराचे 2 जावाई आहेत, हे जावाई ते जावाईपणा त्यांचा शाबूत ठेवून या ठिकाणी उपस्थित राहिले. कारण जावाई म्हटलं की त्यांचा एक विशिष्ट मान असतो, त्यांनी तो मान अजिबात कमी होऊ दिला नाही. तरीसुद्धा जेव्हा आम्ही सांगितलं त्या वेळेला हे दोन्ही जावाई त्या वेळेला ती सेवा अतिशय नम्रपणे करत राहिले. बोलले कमी, काम त्यांनी फार मोठं केलेलं आहे. ही सर्व कोणतंही काम करायचं म्हटलं तर सोपी गोष्टच नसते. नुसतं इंजिन म्हटलं मी चातो तर त्याच्याने आगगाडी पूर्ण होत नाही, त्याला अनेक प्रकारचे डब्बे असतात, अनेक प्रकारचे डब्बे या ठिकाणी लागलेले आहेत. मग दवंगे परिवाराचे असतील, त्यांचे जावाई मंडळीचे असतील, सर्वज्ञ सेवा भजनी मंडळातील सर्व सभासद, मग ते वाजणारे असतील, म्हणणारे असतील, ऐकणारे असतील, जेवणारे असतील, जेव घालणारे असतील, जेवण झाल्यानंतर पत्रावळी काढणारे असतील, ही सर्व मंडळी एका दिलाने उभी राहिली आणि ही खऱ्या अर्थाने आपल्या ग्रंथ प्रवचन सोहळ्याची रेल्वे या ठिकाणी इथपर्यंत आज पोहोचलेली आहे. ही अखंडितपणे चालत राहावी, ईश्वरापर्यंत पोहोचावी, हाच सद्भाव आपल्या सर्वांचा आहे. हीच शुभकामना मी या ठिकाणी व्यक्त करतो. हा सर्व परिवार यांनाही ईश्वराचं प्रेम प्राप्त व्हावं आणि यापुढेही होणारा जो काही प्रवचन किंवा या ठिकाणी होणारा जो सत्संग आहे, जे काही धार्मिक कार्य आपण करणार आहात त्यामध्ये यश भगवंताने आपल्याला प्रदान करावं, ही या ठिकाणी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. वेळेचं आपल्याला सुरुवातीलाच काहीही न बोलता मोहनदादांनी सांगितलं की ज्याने कमी बोललं ते बी खूप बोललेलं असतं. इतका मोठा पसारा, त्याला काही मोठा अर्थ नसतो कधी कधी, पण तरीसुद्धा कधी कधी पसारासुद्धा गरजेचा राहतो मोहन भाऊ. त्या पसाऱ्याशिवाय एखाद्या माणसाला काही सुचत नाही बरं का. पुरणपोळी सुगरण जरी असली तर तिला आजूबाजूला जरा पसारा असल्याशिवाय तिला काही फोडणी देता येत नाही. आणि म्हणून हा सर्व पसारा मी या ठिकाणी सांगितलेला आहे. असाच पसारा बऱ्याच वेळा मला लीळा सांगतानाही करावा लागतो आणि आपल्याला त्या लीळेच्या जवळ नेण्याच्या दृष्टीने तो आपण सहन केला. आपल्या सर्वांचे श्रोतृवर्गाचे मी प्रथमतः मनपूर्वक आभार मानतो की आपण इथे जागा घरात अपुरी असली तर बाहेर बसत होती काही मंडळी, गाड्यांचा जो काही येता जाताना त्रास होत होता तो सहन करून, मग ते आदमाने साहेब असतील, हरेल साहेब असतील, ते लांबून आलेले आमचे वेताळ साहेब असतील, सावंत साहेब असतील, त्या रेल्वे पटरीच्या पलीकडून आलेले दिडशेरे साहेब असतील, पुढच्या वर्षी ज्यांच्याकडे या पोथीची सेवा असेल ते पोलीस कार्यामध्ये व्यस्त आहेत. काल परवा त्यांनी खंत व्यक्त केली, बाबा जरांगे साहेबांचं आता ते 24 तारीख आपली जवळ आलेली आहे आणि आता आमचं काही इकडे येणं होणार नाही बहुतेक, काय झालं माहिती नाही, परंतु परवापासून त्यांना सुद्धा अधिकृतपणे या ठिकाणी येता आहे. तर असे विद्वांस साहेब असतील, हा जो सर्व परिवार आहे बाहेर बसून या मंडळीने पोथी ऐकली. थंडीमध्ये खूप सुटली होती, या थंडीचा सुद्धा या मंडळींना खूप त्रास झाला, पण हा सर्व त्रास सहन केला कशासाठी, तर या देवाने जे सांगितलं त्यात काय आहे नेमकं, माझ्या जीवनाला दिशा देणारं काही आहे का, हे शोधण्यासाठी ही मंडळी या ठिकाणी बसत होती. ही मंडळी सर्वज्ञ मंडळ लईच थंडीत बसून ऐकता आहे काय असन हे बघण्यासाठी अधूनमधून शहरातल्या विविध भागातली मंडळी इथे येत होती. त्यामध्ये सन्माननीय आमचे प्रवीण इलेक्ट्रिकचे मालक सन्माननीय सद्भक्त श्रीमान दर्यापूरकर भाऊ असतील, त्याचप्रमाणे सन्माननीय ज्येष्ठ वयोवृद्ध करमाळकर नाना असतील, आज आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या भाभी आहेत, ज्यांना मनोजनी फोन केला की भाभी ते पोते, अरे मैं तेरे साथ में हूं ना, तू काय को टेन्शन लेता आहे, असं ममतेने म्हणणाऱ्या, आणि आपलं जे ममदापूर नावाचं स्थान आहे तिथे ममतेचा पूर अक्षरशः वाहून त्या स्थानाची सेवा करणाऱ्या ज्या सन्माननीय सद्भक्त शांतीलालजी शेठ जैन यांच्या सुविद्य पत्नी आहे त्या भाभी असतील, ह्या सर्व परिवार आत्मीयतेने ही सर्व पोथी या ठिकाणी श्रवण करत होता. 8-8, 10-10 किलोमीटरहून मंडळी या ठिकाणी येत होती. आपल्या मंडळाचे काही सदस्य आता आपल्या मंडळात राहतात की नाही अशी आपल्याला शंका वाटत असताना 10-10 किलोमीटरहून बायपास पार करून रेल्वे गेट बंद आहे तरी तिकडून पीर बाजारकडून येऊन रात्रीच्या 12 वाजता त्या स्मशानातून जाऊन कोणती हा प्रतापनगर भागात आहे ना, तर तो जो काही पूल आहे मोठा त्याच्या अलीकडं नाही का ती
त्या पिरापासून जाऊन खूप दिवसा जायचं असलं तर बऱ्याच वेळा मनात काही शंका येऊ शकते, पण रात्रीच्या 12 वाजता ही मंडळी त्या ठिकाणी येत होती. क्षीरसागर परिवार असतील, असे अनेक मंडळी आहेत जे आपले लांबून लांबून त्यांनी या ठिकाणी येऊन हा ग्रंथ श्रवण केलेला आहे. आपल्या सर्वांना या श्रवणाचा लाभ व्हावा. या श्रवण भक्तीमध्ये माझं जे वंचकत्वाचा दोष आहे तो मला लागलेला आहे, तो भगवंताने मला माझा प्रसव मोडवावा आणि मला या दोषातून मुक्त करावं. या प्रार्थनेसह आपण सर्वांनी शांतचित्ताने ऐकलं. मुकुंदवाडीवरून ठाले साहेब कधी गाडी नसेल तर पायी या ठिकाणी येत होते. ते सुद्धा इथून बऱ्याच अंतरावर राहतात, परंतु ते श्रवण करण्यासाठी मंडळी येत होती. या सर्व मंडळींचं प्रत्येकाचं नाव घ्यावं असं मला वाटतं आहे, परंतु वेळेचं भान ठेवता आपण या ठिकाणी थांबलं पाहिजे. ही आपल्या सर्वांच्यासाठी म्हणून या लांबलेल्या विचाराला मी या ठिकाणी पूर्णविराम देतो. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. दंडवत प्रणाम.